उन्हाळा सुरू झाला की कानावर एक शब्द पडतोच पडतो की मला उन्हाळी लागली, आता काय करू, भरपूर जळजळ होते. तुम्हालाही या उन्हाळ्यामध्ये असं होऊ नये म्हणून त्याच्या आधीच मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आली आहे. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आता बघा, उन्हाळ्यामध्ये जरा देखील तापमान वाढले की अगदी अंगाची लाहीलाही होते. अनेक वेळा शरीरात पाणी कमी पडून अशक्तपणासुद्धा येतो. मग त्यामध्ये चक्कर येणे, त्याचबरोबर उन्हाळी लागण्यासारखे प्रकार घडत असतात. आता शरीरातील उष्णता खेचली जावी यासाठी काही वेळा बेंबीमध्ये खाण्याचा चुनासुद्धा लावला जातो. परिणामी थोडा फरक पडतो, पण काहींना संपूर्ण उन्हाळा हा त्रास होत राहतो. मग उन्हाळी लागणे सामान्य गोष्ट आहे. आता उन्हाळी लागल्यानंतर फार घाबरून जायचे काहीच कारण नाही. तुम्ही घरच्या घरी उपाय करून होणारा त्रास कमी करू शकता. सोप्या भाषेत सांगायला गेलं तर उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना मूत्रमार्गाला दहा जाणवतो. कधी औषधांच्या अतिसेवनाने देखील उन्हाळी लागते, तर मूत्रमार्गात इन्फेक्शन झाल्यामुळेही उन्हाळी लागते. जर उन्हाळी तीव्र झाल्यास लघवीच्या जागी तीव्र वेदना होतात आणि जळजळसुद्धा होते. कधीकधी प्रायव्हेट पार्टवर पुरळ अथवा लाल चट्टेसुद्धा पडतात. मूत्रमार्गाला दाह होतो. अशा अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवेळी काय करायचं, असा प्रश्न आपल्याला नेहमी भेडसावतो. यावर घरच्या घरी तुम्ही जे आहे लोक घरच्या घरी अगदी उपाय करू शकता. सगळ्यात पहिला उपाय, उन्हाळा म्हटलं की पाणी भरपूर प्यायचं. उन्हाळा सुरू झाला की लगेच पाणी पिण्याचे प्रमाण वाढवायचे. पुरेसे पाणी प्यायले नाही तर शरीर डिहायड्रेट होतं. परिणामी काही वेळा ताप पण येतो आणि त्यामुळे तहान लागली की लगेच पाणी प्यायचं. 2 नंबर, तुम्हाला लिंबू सरबत प्यायचं. शरीरामध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी दिवसभरात 10 ते 12 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पण या पाण्यात तुम्ही जर लिंबू आणि सब्जा बी घालून जर पिलं तर तुम्हाला खूप छान रिलीफ मिळतं आणि शरीराला थंडावासुद्धा मिळतं. 3 नंबर, ते म्हणजे नाचणीचं आंबील प्या. आता नाचणीमध्ये कॅल्शियम असतं, प्रोटीन, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, कार्बोहायड्रेट्स हे पोषक घटक मोठ्या प्रमाणात मिळतात. नाचणी आंबील प्यायल्याने ॲसिडिटी, त्याचबरोबर गॅस होणे, जळजळ होणे, अपचन असे पोटासंबंधित आजारसुद्धा होत नाही. त्यामुळे तुम्ही नाचणीचा आंबील नक्की पिऊ शकता. 4 नंबरचा घरगुती उपाय, जिरे, धनेपूड, कोथिंबीर घालून तुम्हाला ताक प्यायचं आहे. ताक हे शरीरातील विषारी पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढतं. दह्यासोबत जिरं खावं, पण जिऱ्याचं अतिसेवनही करू नये. आता जलजिरा हे उन्हाळ्यात तहान भागवतं. पचनक्रिया सुधारण्यासाठी जिरे पावडर घालून सुद्धा तुम्ही ताक पिऊ शकता आणि शरीराला उन्हाचा त्रास होण्यापासून हे पेय जे आहे अगदी वाचवत असतं. धने हे पोटातील दाह कमी करते आणि ताकामधून आपल्याला कॅल्शियम, फॉस्फरस व लॅक्टोबॅसिलस मिळत असतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जेवण झाल्यानंतर 1 ग्लास ताक अवश्य आपण प्यायला पाहिजे. डायजेशन पण प्रॉपर होतं, शरीराला पण थंडावा मिळतो. 4 नंबरचा उपाय, व्हिटॅमिन सीचा आहार घ्यायचा आहे. व्हिटॅमिन सी युक्त आहार घ्या, कारण निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात व्हिटॅमिन सी युक्त आहार घ्यायला हवा. उन्हाळ्यामध्ये जसं की संत्री, लिंबू, पपई, मोसंबी, पेरू किंवा आंबा हे खायला पाहिजे. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. त्याचबरोबर आता मी इकडे तुम्हाला काही अजून आपल्या किचनमध्ये काय बरं उपाय असं करू शकतो, ज्याने की तुम्हाला 100% फरक भेटणार आहे. उन्हाळी लागली तर हा उपाय केला की तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार. काय करायचं आहे, घरामध्ये स्वयंपाकघरात गूळ असतोच. बस तुम्हाला गुळाचा खडा घ्यायचा आहे. गुळाचा खडा तुम्हाला छानपैकी छोटासा घेऊन खायचा आहे. त्यानंतर त्यावरती माठातलं थंड पाणी तुम्हाला 1 ग्लास प्यायचं आहे. तुम्हाला 15 मिनिटातच जाणवेल की तुमचा जो उन्हाळ्याचा त्रास आहे, जी जळजळ होती आहे, ती तुम्हाला गेलेली दिसेल. हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पळसाची फुलं. आता पळसाची फुलं गावाकडे तुम्ही राहत असाल तर तुम्हाला अगदी इझिली अवेलेबल होतील, तर त्यांच्यासाठी हा उपाय अगदी कारगर आहे.
पळसाची फुलं घ्यायची, ती वाळून घ्यायची, त्याची पावडर करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये साठवून ठेवायची. जेव्हा उन्हाळी लागली तर 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा भरून तुम्हाला ती पावडर टाकायची, थोडंसं गरम करायचं, उकळून घ्यायचं, नंतर गाळणीने तुम्हाला ते गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचं सेवन करायचं आहे. त्यामध्ये थोडीशी खडीसाखर टाका आणि हे प्या. तुमचा जो काही उन्हाळीचा त्रास आहे तो तुम्हाला निघून गेलेला दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही घरगुती उपाय हे नक्की ट्राय करा. आणि हो, गुळाचा जो काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तो अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत, त्याला वयाची कोणतीच लिमिट नाही आहे, तो उपाय करू शकता. आणि हो, 100% कारगर असा उपाय आहे. करून बघा, तुम्हाला फायदाच मिळेल आणि मग तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी प्राजक्ता साळवे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. चला तर मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.